नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना आज 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता या गोष्टीची कल्पना संपूर्ण भारताला दिली की देशभरात सुरू असलेली टाळेबंदी ही 3 मे 2020 पर्यंत असेल। आत्ताच्या काळात ती 14 एप्रिल 2020 पर्यंत होती। ती वाढवून आता 3 मे 2020 पर्यंत करत असताना पंतप्रधानांनी कोरोनाच्या विरोधातली लढाई आणखीन कठोर करण्याच्या बद्दलचं सूतोवाचही केलं। या सर्व परिस्थितीत त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि येणारा काळ हा 2 टप्प्यात विभागलेला आहे असंही पंतप्रधान म्हणाले। पहिल्या टप्प्यात कोरोनाच्या संदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचं पालन जे करणार नाहीत त्यांना संबंधितांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल। आणि दुसरा मुद्दा, जिथे जिथे 20 एप्रिलच्या नंतर परिस्थिती आटोक्यात आलेली आहे असं सुस्पष्ट होईल तिथे निर्बंध कमी होतील आणि इतकंच नाही तर निर्बंधांच्या कमी करण्याच्या नंतरही संबंधितांवर निश्चित लक्ष ठेवून निर्बंध कमी केल्याचा गैरफायदा तर घेतला जात नाहीये ना याची काळजी घेतली जाईल। पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये देशभरात कुठेही हॉटस्पॉट, कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली। हॉटस्पॉट हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याचा एक सोपा आत्ताच्या संदर्भातला अर्थ असा आहे की कोरोना बाधित क्षेत्र तयार होऊ नयेत। महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला देशातील सर्वाधिक कोरोना बाधित लोकांची संख्या आहे। इतकंच नाही तर महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही सुद्धा कोरोनामुळे पूर्णपणे जखडून गेली आहे। दिवसागणिक क्षणाक्षणाला कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबईमध्ये वाढत चालली आहे आणि पर्यायानं महाराष्ट्र सरकारच्या कपाळावरची आठी सुद्धा गडद होतीये। या सर्व स्थितीत मुंबई आणि आसपासच्या महानगरामध्ये हॉटस्पॉट मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत। दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतला एक भाग तर इतका गंभीर स्वरूपात कोरोनाच्या विळख्यात आलाय की तिथे मोठ्या संख्येनं वस्तीच्या वस्ती विलगीकरण करण्याच्या नावाखाली सील बंद करावी लागली आहे। अशा प्रकारच्या अनेक आव्हानांना सामोरं जात असतानाच दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आपल्या परीनं कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे। पण त्याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी पोहोचतीये आणि ती म्हणजे कोरोनाच्या हॉटस्पॉटच्या संदर्भातले निकषच बदलले गेले आहेत। हे निकष बदलून काय साध्य करायचं आहे? निकष बदलल्यानं हॉटस्पॉटची संख्या कमी झाली आहे। नियम बदलून कोरोना नियंत्रणात येतोय अशा प्रकारे सूतोवाच करण्याचा हा प्रयत्न आहे का? महाराष्ट्रात जर समजा परिस्थिती आटोक्यात आली नाही तर 3 मेच्या नंतरही महाराष्ट्रात टाळेबंदी राहू शकते का? आणि ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही त्या ठिकाणी उद्योगधंदे सुरू करून जनजीवन पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय का? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा, कोरोनाचे हॉटस्पॉट कसे टाळणार? लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खणकर, ते मुंबई महानगरपालिकेतले माजी स्वीकृत सदस्य सुद्धा आहेत। आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते राजू कोरडे, जे धारावी बचाव कृती समितीतले अत्यंत सक्रिय सदस्य आहेत। डॉक्टर अमोल अन्नदाते हे सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत, ते आरोग्य विश्लेषक आहेत। मला या चर्चेची सुरुवात थेट आणि पहिला प्रश्न विचारून आपल्या सोबत असलेल्या महेश तपासे यांच्यापासून करायची आहे। महेशजी, अत्यंत ताजी घडामोड पोहोचतीये आणि ती अशी सांगतेय की आपण आत्ताच्या घडीला हॉटस्पॉटचे निकष बदलून टाकले आणि हे निकष बदलल्यामुळे संख्या कमी झाली आहे। मला कृपया आपण आधी हे स्पष्ट करा की निकष बदलण्यामागची भूमिका काय आणि निकष बदलून संख्या कमी करण्याच्या मागे हेतू काही आहे का? पहिली गोष्ट एक समजून घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा आजाराचा फैलाव
हा आधुनिक काळामध्ये पहिल्यांदाच जगभरामध्ये झालेला आहे. जसं जसं लोक पॉझिटिव्ह होत गेली तसं तसं त्या त्या देशातल्या लोकांनी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्या संभावित पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या संदर्भातले जे काही निकष आहे ते वेळोवेळी बदलत राहिले. त्याच्यामुळे हा आपण केलेला निकषाचा बदलाव हा काय अपवाद त्याच्यामध्ये ठरत नाही, एक रुटीन प्रॅक्टिस आहे. आयसोलेशन कुठल्या एरियामध्ये जास्त रुग्ण आहेत, कुठल्या एरियामध्ये त्याचा फैलाव झालेला आहे हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, त्याची मार्किंग करण्यासाठी वेळोवेळी काहीतरी तज्ञांची समिती निकष तयार करत असते, ते निकष बदलत असते. निकषाचा ऍक्च्युली खऱ्या अर्थाने वापरच जास्तीत जास्त माहिती मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून असतो. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जर आपण निकष पाहिला तर अजूनही भारत किंबहुना काही पाश्चिमात्य देश कम्युनिटी स्प्रेडच्या निकषामध्ये ते बसत नाही. आपल्याला आज राज्यामध्ये महाराष्ट्रात परिसराच्या महेशजी, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचं उत्तर नेमकं याच भागामध्ये खंडित झालेलं आहे. आता मला असं वाटतं की काही क्षणांचा अवधी आपण घेऊयात, एकदा त्या तांत्रिक समस्या अडचणी दूर करू. मी परत आपल्यापर्यंत येतो. आपलं उत्तर थांबल्यामुळे मी आता राजू कोरडे यांच्यापर्यंत जातोय. राजू कोरडे, आपण स्वतः धारावी बचाव कृती समितीच्या निमित्तानं त्या संपूर्ण परिसरात कार्यरत आहात. मुंबईतली नव्हे तर आशियातली अत्यंत मोठी झोपडपट्टी, 17 लाख लोक अत्यंत दाटीवाटीनं ज्या भागात राहतात तो परिसर, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. तुमच्या लेखी हॉटस्पॉटचे निकष बदलण्याची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली का, आणि अशा प्रकारचे निकष बदलले गेल्यानं काय परिस्थिती बदल संभवतो? बोला कोरडे, आपण बोलत राहा. अपयश झाकण्यासाठी, खरं म्हणजे अपयश झाकण्यासाठी हे निकष बदलण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. म्हणजे वास्तवता ही आहे की आज मुंबई महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतोय आणि संख्या जास्त आहे. तर ती संख्या कमी करण्यासाठी म्हणून ऐकतोय आपलं म्हणणं, आपण सलग बोलत राहा. जे मृत्यू आहेत ते मृत्यू इतर अन्य कारणामुळे झाले, अशा तऱ्हेची एक गोष्ट जी आहे ती आता सुरू झालेली आहे. परंतु मला वाटतं की वास्तविक हे सगळं अपयश आहे आणि हे अपयश झाकण्या गरजेचा हा प्रकार आहे. राजू कोरडे, आपण कृपया प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्तानं सलग बोलत राहावं, मध्ये मध्ये थांबू नका. आम्ही ऐकतो आहोत सगळे आपल्याला. मला आता पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की धारावीमध्ये किती हॉटस्पॉट आहेत, कुठे आहेत आणि त्या संदर्भात काय निर्बंध लागू आहेत? धारावीमध्ये एकंदर 15 ठिकाणी त्यांनी हॉटस्पॉट केलेले आहेत. त्यामध्ये बालिका नगर आहे, शास्त्री नगर आहे, जनता नगर आहे, माटुंगा लेबर कॅम्प आहे. अशा 15 ठिकाणी त्यांनी हॉटस्पॉट केलेले आहेत. परंतु हे हॉटस्पॉट करून यातनं जर उपाययोजना काही तुम्ही केली नाहीत, उपचाराची केंद्र जर तुम्ही तयार केली नाहीत, सॅम्पल कलेक्शन आणि त्यानंतरच्या उपचारासाठीची सोय या गोष्टी जर त्या ठिकाणी केल्या नाहीत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिखाव्याच्या राहतील. आम्ही सुरुवातीपासून सरकारला अनेक मागण्या केल्या. त्या मागण्यांमध्ये धारावीमधले जे हेल्थ पोस्ट आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करा असं सांगितलं. धारावीतले हॅलो बोला बोला राजू साहेब, बोलत राहा. हॅलो हा, तर अशा अनेक योजना ज्या सूचना आहेत सरकारला त्या आम्ही केल्या होत्या. हे हॉटस्पॉट आहेत, परंतु आज परिस्थिती अशी आहे की धारावीमध्ये साधारणपणे 50,000 बर हे डेली वेजेसवर काम करणारे, आठवड्याच्या वेजेसवरती काम करणारे कामगार आहेत, त्यांची 50,000ची संख्या आहे. बर हे लोक आज उपाशी मरण्याच्या परिस्थितीवर आहेत. त्यांच्या जेवणाची, त्यांच्या अन्नधान्याची काही व्यवस्था नाही. अशा वेळी तुम्ही हॉटस्पॉट डिक्लेअर कराल, तुम्ही लॉकडाऊन कराल, तुम्ही एरिया सील कराल, हे लोक फार काळ घरामध्ये बसू शकणार नाही. हा उद्रेक होऊ शकतो, ही भीती लक्षात घेतली पाहिजे. आणि लॉकडाऊन करताना हा लॉकडाऊन जो आहे हे जे सील करणं जे आहे, हॉटस्पॉट तुम्ही पक्क करणे जे आहे, या गोष्टी जरूर करा. त्याबरोबर उपचाराची व्यवस्था करा आणि त्याचबरोबर हे जे मजूर आहेत ज्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही ती व्यवस्था करायला पाहिजे. अगदी राजू कोरडे, आपण अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे या चर्चेमध्ये आणलेत आणि तुमचा प्रमुख आक्षेप या निमित्तानं जो समोर येतोय तो हाच आहे की निकष बदलण्याच्या मागे काय,
याबाबत राजू कोरडे म्हणतायत की अपयश लपवण्याची ती एक पहिली पायरी आहे. आपण महेश तपासे यांच्याशीही तांत्रिकरित्या जोडून घेऊ आणि थोड्याच वेळात गणेश खंडकर पण आपल्या बरोबर पुन्हा एकदा तांत्रिकरित्या जोडले जातील. आत्ताच्या घडीला डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत. अन्नदाते साहेब, आवाज येतोय? हो, येतोय सर. बर, डॉक्टर अन्नदाते, मी आपल्याला विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं हॉटस्पॉटच्या बदलण्याच्या संदर्भातला विषय चर्चेत आलाय, या प्रकारे निकष बदलले गेल्यानं जर समजा अपयश लपवण्याचा प्रयत्न असेल तर तो कितपत धोकादायक ठरू शकतो? प्रसादजी, आपण दोघे, तुम्ही आणि मी, आपण दोघेही याच्यामध्ये आपण चर्चेमध्ये नेहमी हे पाळलेलं आहे की तत्व की आपण चांगल्यातलं चांगलं काय करू शकतो हे तुम्ही सुचवताय, गेले 2 महिने सगळे तज्ञ सुचवताय. म्हणून मी असं म्हणेल की मी काही वैज्ञानिक गोष्टी मांडेल, त्याच्यातून ज्याने त्याने काय निष्कर्ष काढायचे यश आणि अपयशाचे ते काढावे, असं मी हे सांगण्याच्या आधी स्पष्ट करतो. सगळ्यात आधी आपण, आणि मला हा माझा मुद्दा सांगण्याच्या आधी एका गोष्टीसाठी आवर्जून प्रसादजी तुमचं आणि जय महाराष्ट्राचं एका गोष्टीसाठी अभिनंदन करायचंय, जी नोंद कोणी घेतलेली नाहीये. 4 आठवड्यांखाली तुम्ही आणि आपण दोघांनी हा उच्चार केला होता की कोरोनाची तपासणी ही या गोरगरीब रुग्णांसाठी प्रायव्हेट लॅब्स मध्ये मोफत असावी, आणि 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने या विधानाचाच निकाल दिला. त्याच्यासाठी मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. धन्यवाद. आता मी माझ्या मुद्द्याकडे येतो. एक लक्षात घ्या, हॉटस्पॉटची व्याख्या ही कुठल्या ICMR किंवा WHO यांनी अशी ठरवलेली नसून ती आपल्या देशाने आणि राज्याने आपल्यापुरती ठरवलेली आहे. आणि मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात जास्त केसेस असलेला, सगळ्यात जास्त मृत्यू होत असलेला आणि प्रति दशलक्ष सगळ्यात कमी म्हणजे 92.4 92.4 टेस्ट पर मिलियन हा आपला रेट टेस्टिंगचा सगळ्यात कमी असलेलं राज्य आणि सगळ्यात जास्त केसेस आणि मृत्यू असलेलं राज्य असल्यामुळे आपला अख्खं राज्य हे हॉटस्पॉट आहे, हे आपण सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. पण आत्ताच्या घडीला डॉक्टर अन्नदाते, महेश तपासे थोड्या वेळापूर्वी जेव्हा पहिल्यांदा चर्चेत सहभागी झाले होते तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की WHO नियम बदलतंय, निकष बदलतंय, म्हणून हे निकष बदलले जात आहेत. WHOनी एक लक्षात घ्या, हॉटस्पॉट कसे ठरवायचे हे फक्त WHO प्रश्न नाही. आणि माझा या गोष्टीवरती खूप मोठा आक्षेप आहे. अहो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोण आहे? आणि दरवेळेला WHO, एक लक्षात घ्या, WHO आपल्या गल्लीबोळांमध्ये फिरून आपल्यासाठी निकष देत नाही. हा वेगळ्या चर्चेचा विषय प्रसादजी. आपण प्रत्येक माहितीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी गटोरं घेऊन आपण जागतिक आरोग्य संघटनेच्या दारात का जातो हे मला कळतच नाही. पहिला आरोग्यमंत्री राज्यात देशाचा झाला की तो WHOच्या दारात जाऊन बसतो. हेच WHOनी चीनमध्ये साथ झालेली 2 महिने लपून ठेवलं, हे आपण विसरून गेलो. मला वाटतं की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये खूप तज्ञ आहेत. आपण आपल्या घरात काय व्हायला हवं हे आपण ठरवायला हवं. म्हणून पहिला माझा या गोष्टीला आक्षेप आहे. दुसरा मुद्दा डॉक्टर अन्नदाते असा इथे उपस्थित होतोय की या क्षणाला जर समजा हॉटस्पॉटचे निकष बदलले गेले आणि त्याच्यानंतर जितके हॉटस्पॉट निकष बदलायच्या आधी होते त्यापेक्षा संख्या कमी झाली, तर कमी झालेली हॉटस्पॉटची संख्या ही जास्त आव्हानात्मक समजायची का आपण त्यामध्ये आनंदी व्हायचं? नाही, याच्यात मुळीच आनंद मानायची गरज नाहीये. आणि त्याच्या मी सांगितल्याप्रमाणे अख्खं महाराष्ट्र आणि जे 10 जिल्हे आहेत, जे 7 जागा आहेत, ते सगळेच्या सगळे हॉटस्पॉट आहेत. आणि याचं कारण सांगतो. एक लक्षात घ्या की आज 70% केसेस ज्या आहेत राज्याच्या त्या मुंबईतून येत आहेत, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मला ही गोष्ट मान्यच नाहीये की मुंबईतला एखादा झोन आहे तो हॉटस्पॉट आहे आणि दुसरा झोन हॉटस्पॉट नाही. आणि या कारणामुळे ही संख्या वाढत चालली आहे. आणि प्रसादजी, आपण दोघेही, मी 16 वर्ष मुंबईत राहिलेलो आहे, त्याच्यानंतर मी ग्रामीण भागात आलो. तुम्ही एक लक्षात घ्या, मुंबईच्या माणसाची मानसिकता अशी आहे. आपण धारावीचं उदाहरण घेऊया. धारावी सारख्या जागेमध्ये 1.5 माणसं हे एका स्क्वेअर मीटर मध्ये राहत आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आणि मुंबईतल्या माणसाची मानसिकता अशी आहे की कमी जागेमध्ये खूप लोक राहत असल्यामुळे
तो घरामध्ये टिकत नाही, तो घरामध्ये राहत नाही. कारण मुळात आपल्याकडे मुंबईत ही संकल्पना आहे की घर हे फक्त रात्री जाऊन झोपण्यासाठी असतं, पाठ टेकवण्यासाठी असतं. मी अन्नदाते आपल्याला थांबवतोय मध्ये. आपण एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. मला महेश तपास यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. डॉक्टर अन्नदाते एकच मिनिट. महेशजी, आता आपण डॉक्टरांचं मत ऐकलं, हॉटस्पॉटचे निकष बदलून संख्या कमी झाल्यानं काय होऊ शकतं याच्या संदर्भातली त्यांनी काळजी व्यक्त केली. आणि महेशराव, एक आणखीन महत्वाचा मुद्दा, डॉक्टरांनी आता या चर्चेमध्ये अशी भूमिका घेतली की अख्खा महाराष्ट्र हॉटस्पॉट आहे, आपल्याला केवळ अ ब क ड एवढ्या 4 विषयांपुरतं मर्यादित लक्ष देऊन चालणार नाही. महेशजी, आपलं मगाशी बोलता बोलता वाक्य थांबलं. कृपया आपण या नवीन प्रश्नांना उत्तर देत आपली भूमिका मांडावी अशी विनंती आहे. कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 हा आजार हा जवळपास जगातल्या सर्वच देशांमध्ये पोहोचलेला आहे. आणि ज्या देशांमध्ये चाचण्यांची संख्या जास्ती आहे तिकडे अधिकचे पॉझिटिव्ह केसेस सगळ्यांना दिसतात. मग त्याच्यामध्ये युरोपचे देश असेल, US सारखे देश असतील किंवा चायना असेल. आपल्याकडे आता सुरुवातीच्या काळापेक्षा अधिकच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत. मुंबई ही एक आंतरराष्ट्रीय नगरी आहे आणि स्वाभाविक मुंबई हा जगाशी जोडणारा सेतू असल्यामुळे पहिली लागण ही मुंबई आणि पुणे ह्या परिसरामध्ये झाली, नंतर दिल्ली आणि नंतरच्या काळामध्ये भारतभरामध्ये झाली. हा रोग काय आहे ह्याची पहिल्यांदा फार कमी लोकांना कल्पना होती आणि त्याच्यानंतर ज्या काय उपाययोजना केंद्र पातळीवर केंद्र शासनाने करायला पाहिजे त्या त्याने तातडीने केल्या. त्याने एअरपोर्ट सील केले, येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी त्याने सुरुवात केली. वेगवेगळ्या राज्य शासनाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ भारत सरकार असेल, ह्यांनी वेगवेगळ्या सूचना हे त्या राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्या आणि तातडीने ह्याच्या संदर्भामध्ये एक समिती गठवत होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या कारवाईला लगेचच सुरुवात झाली. आपण पाहिलं असेल की जेव्हा जनता कर्फ्यू झाला त्याच्या 2 दिवसानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा लॉकडाऊन केला. त्याच्यानंतर पंतप्रधानांनी देशभरामध्ये तो लॉकडाऊन केला आणि तो देशभराचा लॉकडाऊन हा 15 एप्रिलला संपणारा हा महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत झाला आणि तो आज देशाच्या पंतप्रधानांनी 3 मे पर्यंत गेला. याचा अर्थ फार स्पष्ट आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा तालुका जिल्हा प्रशासन जे असेल ते त्या ठिकाणी कोविड-19 या आजारावर मात करण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्यासाठी आणि जे रुग्ण झाले आहेत त्यांना बरं करण्याच्या दृष्टिकोनातून मदत करत आहेत, कार्य करत आहेत. अच्छा, मी महेश तपासे आपल्याला थांबवतो. आता पुढचा मुद्दा घेतोय चर्चेमध्ये. आपण आपल्या पद्धतीने या मुद्द्यांची चर्चा केलीतच, पण एक राजू कोरडे यांनी मगाशी मुद्दा मांडला आणि तो महत्वाचा आहे. राजू कोरडे असं म्हणतायत, जे स्वतः धारावीत अनेक वर्ष काम करतायत, त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला जे निकष बदलण्यात आले त्यामागे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात आलेलं अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे. हे मत तुम्हाला पटतं का? तुमचं त्याच्यावर उत्तर काय? कुठल्याही प्रकारचं अपयश हे लपवण्याचा प्रयत्न नाही. वास्तविक राज्याचा आरोग्य मंत्री एवढा साधा आहे, प्रांजळपणे त्यांनी प्रत्येक गोष्टीची कबुली देखील हे राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून किंवा जनतेपर्यंत योग्य माहिती, उपचार परिस्थिती आणि हा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आहेत त्यांनी प्रांजळपणे मांडलेल्या आहेत. याचा अर्थ की कुठल्याही पद्धतीने काही गोष्ट लपवण्याची भूमिका नाही. त्या उलट केवळ हा आजार जर लपवून ठेवला तर जास्ती वाढतो, हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेले आहे. त्याच्यामुळे ह्याच्या संदर्भातली जेवढी अवेअरनेस जनतेमध्ये जाता येईल, मग ते आरोग्य सेतूच्या ऍपच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या ह्या सोशल मीडिया किंवा चॅनलच्या माध्यमातून असेल, जेवढ्या लोकांपर्यंत ह्या व्हायरसची माहिती जाईल आणि ते सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करतील किंवा स्वतःवर होणारा जर काय समजा सर्दी खोकला ताप असेल तर ते नवीन आता जे सरकारने सर्दी खोकल्याच्या संदर्भात नवीन हॉस्पिटल चालू केलेत तिथे जाऊन त्याची माहिती देतील. अशा पद्धतीने केलंय. कसलीही माहिती लपवणं योग्य नाही, लपवली जात नाही आणि ज्या ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह केसेस असतील त्या ठिकाणी योग्य उपाययोजना राज्य शासनाच्या माध्यमातून केल्या जातात. ठीक आहे. महेश तपासे यांचं उत्तर आलेलं आहे. महेश तपासे असा दावा करतायत की कोणत्याही प्रकारे माहिती लपवली जात नाही. पटकन गणेश खंडकर यांना संधी देतोय. गणेश खंडकर, माहिती लपवली जात नाहीये. आत्ता कोरोनाच्या लढाईमध्ये संपूर्णपणे ताकदीनं प्रशासन उतरलेलं आहे. तुमची प्रतिक्रिया? प्रसादजी, हे मी
महेश तपासे जे सांगतायत की महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री अगदी साधे आहेत, ते कुठलीही माहिती लपवत नाही आहेत, याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो. असं आहे की आज देशाच्या पंतप्रधानांनी हा जेव्हा लॉकडाऊनचा पिरियड वाढवलेला आहे आणि तुम्ही आता चर्चेमध्ये जो विषय घेतलाय की हॉटस्पॉटच्या बाबतीत राज्य सरकार निकष बदलतंय का, मला असं वाटतं. बोलत राहा गणेशजी, आपण बोलत राहा, माझा आवाज आल्याशिवाय थांबू नका. बर. मला असं वाटतंय की आपण स्वतःची फसवणूक करून घेत आहोत. मुंबईमध्ये रोजच नव्या रुग्णांची भर पडते आहे आणि आता मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती अशी आहे की आपण आता कम्युनिटी स्प्रेडिंगला फार मोठ्या गंभीर समस्येला सामोरे जात आहोत. आपण या निमित्ताने ज्या काही गोष्टी करण्याची फार तातडीने आवश्यकता होती की मुंबईमध्ये याचं कसोशीनं पालन व्हायला पाहिजे होतं, ते अजूनही होते असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे, मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरात आम्ही पुढाकार घेऊन सगळं अक्षरशः बंद केलेलं आहे. रस्त्यावरती माणसं नाही आहेत, परंतु काही परिसरामध्ये आज सुद्धा सकाळी बाहेर पडा, लोक तुम्हाला रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे आपण हॉटस्पॉटच्या बाबतीत आपले निकष बदलू, पण संख्या ज्या वेळेला वाढते आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा जो अनुभव येतोय हा अतिशय गंभीर आहे. आज टीका करण्याची वेळ नाही. मला असं वाटतं की याकडे बदलण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याची खूप गरज आहे. आपण माहिती लपवत नाही जरी म्हणालो तरी वास्तविक मुंबईमध्ये जर का यानंतर आपण चौथ्या टप्प्याला जर गेलो तर त्यासाठी मुंबई तयार आहे का याचा गांभीर्याने विचार करा. कारण नाहीतर गणेश कणकर, आपण असं आत्ताच्या घडीला म्हणता आहात की आपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत, अधिकृतरित्या हे कोणी मान्य करत नाहीये. तुम्ही कुठल्या अधिकारावरनी आणि कोणत्या माहितीच्या आधारे हे सांगताय की आपण अर्थात महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलाय? मी महाराष्ट्राची चर्चा प्रसादजी आता तुम्हाला बोललेलो नाही आहोत. ठीक आहे, मुंबईची चर्चा करू आपण. मी मुंबईच्या संदर्भात बोलतोय. मी हॉटस्पॉटच्या बाबतीत ज्या वेळेला आपण आज चर्चा करतोय, वरळी असो, दादरचा काही भाग असो किंवा जी साऊथचे काही परिसर असो, या ठिकाणी जी परिस्थिती झाली आणि त्यानंतर उपनगरामध्ये, आता मी बोरलीला राहतो, अंबावाडी असेल, केतकीपाडा असेल, देवीपाडा असेल, आजकाल देवीपाड्यामध्ये रुग्ण सापडलेला आहे. हे असे रुग्ण ज्या वेळेला सापडतायत, हे रुग्ण सापडत असताना लोक घराच्या बाहेर पडणार नाहीत याची आपण जेवढी काळजी घ्यायला हवी, मला असं वाटतं आजही आपण तेवढी घेत नाही आहोत. मी हे यासाठी सांगतोय की भविष्यामध्ये हा आकडा वाढू नये म्हणून आपण जी काळजी घ्यायला हवी त्यात आपण कमी पडतोय असं माझं प्रांजळ. ठीक आहे, महेश तपासे आपल्या सोबत आहेत. मी महेशजींना एक प्रश्न विचारतो. महेशजी, जी तांत्रिक माहिती समोर येते ती जास्त गंभीर मला वैयक्तिकरित्या वाटते. डॉक्टर अन्नदाते पण त्यावर बोलतील. काल परवापर्यंत जे विभाग जिथे 50 रुग्ण असायचे ते अतिगंभीर असायचे, आज तुम्ही निकष बदलून टाकले आहेत आणि आता तुम्ही असं म्हणता आहात की 50 रुग्ण असलेला भाग अतिगंभीर राहणार नाही. 25 रुग्ण असतील, 25 पेक्षा अधिक, माफ करा, 85 पेक्षा अधिक जर समजा रुग्ण असतील तर 85 पेक्षा अधिक गंभीर रुग्ण असलेला भाग हा अतिगंभीर होईल. आता मला सांगा, जर समजा 50 रुग्ण असलेला भाग हा कालपर्यंत अतिगंभीर होता, आज 85 रुग्ण असलेला भाग अतिगंभीर झाला, हे दोन निकष बदलण्यातलं काहीच तर्क लागत नाही. उलट 50 पेक्षा 40 रुग्ण असतील आणि तो अतिगंभीर झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो. रुग्ण वाढतायत पण आपण रुग्ण वाढत असेल तरच अतिगंभीरकडे जातो आहोत, याला तर्क काय द्याल? पहिली गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की ज्यांना बाधा झालेली आहे त्यांच्यावर उपचार हे तज्ञ डॉक्टर करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यावर किंवा डॉक्टरांची जी समिती आहे ती त्याचे निकष ही तयार करते आणि मग ती सचिवांना किंवा मंत्र्याला फायनल मंजुरीसाठी पाठवत असते. ह्याच्यामध्ये मंत्र्यांचा किंवा राज्य शासनाचा फार काय, कारण हा फारच टेक्निकल आणि मेडिकल विषय, टेक्निकल म्हणजे मेडिकल विषय. याच्यात तुम्हाला मला असणारी माहिती एक सामान्य माणूस त्याच्यापेक्षा अधिकची माहिती डॉक्टर अन्नदात्यांना आहे. त्याच्यामुळे आजच्या डिबेटमध्ये ते जे बोलतील त्याला तुम्ही आणि मी स्वाभाविकच जास्ती वेटेज देऊ. त्याचप्रमाणे राज्य शासनाने निकषाच्या संदर्भामध्ये जर कुठली भूमिका घेतली असेल आणि जर ती घेतली आहे
तर ती त्या तज्ञ डॉक्टर यांच्या शिफारसीच्या नंतरच झाली असेल. वैयक्तिकरित्या त्या पद्धतीची शिफारस करणार नाही. महेशजी कसं आहे ना, आपण इथे सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते आणि प्रतिनिधी या नात्यानं आहात, त्यामुळे डॉक्टरांनी काहीतरी केलं असेल असं म्हणता येणार नाही. मला तुम्ही निकष बदलण्याची भूमिका सांगा ना. डॉक्टर 50 रुग्ण काल होते त्याला अतिगंभीर म्हणत होते आणि आता तुमच्या लेखी तेच डॉक्टर 85 रुग्ण असतील तर अतिगंभीर म्हणायला लागलेले आहेत का? हे डॉक्टर करतात, रुग्णांवर उपचार हे डॉक्टर करतात, निकष ठरवतात, त्या मध्ये ठेवलं पाहिजे, त्या पेशंटला काय. महेशजी आपला आवाज ये जा करतोय. मी आपल्याला महेशजी एवढंच म्हणेन, आपण एकदा तांत्रिकदृष्ट्या परत एकदा आपली जोडणी करूनच घेऊ. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया याचं मार्गदर्शन करा. डॉक्टरांनी काय ठरवलं ते आपल्याला कागदपत्रांवर आता दिसतंय. डॉक्टर म्हणतायत की आता 85 रुग्ण असतील, 85 पेक्षा जास्त असतील तर तो अतिगंभीर असेल. समजा 30 ते 50 असतील तर तो गंभीर समजला जाईल. हे डॉक्टरांनी का ठरवलं याचं काही उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? आता ठरवणारे डॉक्टर चर्चेत नाही, तुम्ही या चर्चेत आहात, तुमच्याकडे माहिती असेल तर द्या. प्रसादजी मला याच्यावर बोलायचं आहे. देतो गणेश कणकर संधी देतो. 1 मिनिट आधी महेश तपासे बोलतायत, आधी त्यांना बोलू द्या. महेशजी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाच्या वर होणारा उपचार हा वेगळा आहे. एक स्टँडर्ड उपचार होत असते, प्रत्येक रुग्णाची ही आरोग्याची परिस्थिती दुसऱ्या रुग्णापेक्षा वेगळी आहे. कोण हार्ट कंडिशन असू शकतो, कोण न्यूमोनियाचा असू शकेल, कोण उच्च रक्तदाबाचा असेल, कोण डायबिटीस असेल. त्याच्यामुळे एक स्टँडर्ड प्रकार हा चालतो. त्याच्यावर आता कोणावर जे काय वापर केला जातो, काही ठिकाणी HIV ड्रग्सचा वापर केला जातो. आता मी सकाळी ते डॉक्टर गंगाखेडकरांचं वाचत होतो तर ICMR ने एक नवीन औषधाच्या संदर्भामध्ये देखील मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णावर वेगळे उपचार हे डॉक्टर करत असतात. त्याच्यामुळे हे तज्ञ डॉक्टरांची समिती बरं महेश तपासे, माफ करा, वारंवार आपला संपर्क नीट प्रस्थापित होत नाहीये. मी आपलं उत्तर जिथपर्यंत जेवढं ऐकायला आलं त्याच्या अनुषंगाने मी डॉक्टर अन्नदातेंना असं विचारेन. डॉक्टर अन्नदाते, डॉक्टर ठरवतायत कोणावर काय उपचार करायचे हे वाक्य एकदम निर्विवाद आहे, याच्यावर चर्चा नाही आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्नही उपस्थित होत नाही. पण डॉक्टर सांगतायत त्यानुसार हॉटस्पॉटचे निकष बदलतायत, या वाक्यावर आपल्याला प्रतिक्रिया मी मागू शकतो. मला खरंच वाटत नाही आणि खरं तर म्हणजे हा आपल्या सरकारमधला एक म्हणजे आपल्या भारतीय लोकशाहीच एक शोकांतिका आहे की आपल्याकडे बुद्धिवंत किंवा इंटेलेक्च्युअल ज्याला म्हणतो त्यांच्याकडे आपल्याला सल्लागाराची खुर्ची दिली जात असते. हे प्रसादजी तुम्हाला माहिती आहे. आणि मला वाटत नाही की कुठल्या संवेदनशील किंवा डॉक्टरनी दिलेला सल्ला सरकारने ऐकला आहे असं मला मुळीच वाटत नाही प्रसादजी. हे माझं अगदी ठाम मत आहे. मला या मुद्द्यावर तुम्हाला असंच म्हणावंसं वाटेल की 30 ते 50 कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या असलेल्या विभागाला आता गंभीर समजलं जाईल, जो काल अतिगंभीर होता. हा तर्कच लागत नाहीये. याच्यातला तर्क तुम्ही डॉक्टर म्हणून मला समजवा की जो भाग काल 50 रुग्णांचा होता तिथे आता 84 रुग्ण आले तरी पण तो अतिगंभीर राहणार नाहीये. म्हणजे काय, रुग्णसंख्या वाढत असली तर सिरियसनेस वाढला पाहिजे, तो का होत नाही याचं काय उत्तर असेल? प्रसादजी, मी याचं उत्तर सांगतो की या शासनाने पहिल्यापासूनच कोरोनाच्या बाबतीत सोयीनी त्यांच्या व्याख्या बदललेल्या आहेत आणि याचं मी पहिलं उदाहरण आपल्याला आपल्या चर्चेत आधी 2 वेळा दिलंय, आज पटकन देतो. होम क्वारंटाईन हा शब्द आमच्या वैद्यकीय पुस्तकांमध्ये तरी कुठे अस्तित्वात नव्हता. हा आपण जन्माला घातला आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे ते आपल्याला दिसतं आहे. दुसरं एक साधं गणित तुम्हाला मी समजून सांगतो. एक लक्षात घ्या, आजच्या घडीला राज्यामध्ये हे बघा, एक खूप मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुंबई आज दुसरं जगातलं वुहान ठरतं की काय अशी परिस्थिती आहे. हे बघा की आणि सगळ्यात चिंताजनक गोष्ट काय प्रसादजी ती तुम्हाला सांगतो की ही हॉटस्पॉटची व्याख्या किंवा हा हॉटस्पॉट हा कन्सेप्ट मला परत एकदा त्या होम क्वारंटाईन सारखा वाटतोय. कारण मी हे परत एकदा सांगतो की 36 पैकी 29 जिल्ह्यांमध्ये जिथे कोरोनाच्या केसेस आहे 62% केसेस या मुंबईतून येत आहेत.
आणि बघा भारताचा जो मृत्यूदर आहे तो 2.8 आहे, 2.8. आणि महाराष्ट्राचा रेट हा आजच्या घडीला आपण दोघे बोलतोय तेव्हा मी कॅल्क्युलेट केला तो 6.5 झालेला आहे. म्हणजे दुपटीच्या पण पलीकडे मृत्यूदर आपला महाराष्ट्राचा झालेला आहे. हे किती गंभीर आहे. म्हणजे मी आता हे कसं सांगू आणि किती पोटतिडकीने सांगू हे मला मार्ग सापडत नाहीये. बरं, याच्यावर एक गणेश खणकर यांची प्रतिक्रिया घेतो डॉक्टर अन्नदाते. या तांत्रिक मुद्द्यावर एकदा पटकन आपण गणेश खणकर यांना बोलायला संधी देतो आहोत. गणेश जी, कृपया एका मिनिटात. प्रचंड आवाज येतोय प्रसादजी. अगदी येतोय, बोला गणेशराव. नाही, असं आहे की प्रसादजी, आपण मगाशी जो शब्द वापरला की आपण आपली फसवणूक करतोय, माझं सांगण्याचं कारण असं होतं की मुंबई शहरातली आजची जी आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी जी आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलची क्षमता पाहिल्यानंतर आज जो निकष बदललेला आहे हा आपण आपल्या समाधानासाठी बदलला आहे. ते डॉक्टर अन्नदाते सांगतात 100% सत्य आहे. बघा, कांदिवलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, त्या शताब्दी रुग्णालयाची अवस्था काय आहे हे आपण निष्पक्षपातीपणे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. मग ते कस्तुरबा रुग्णालय असो, KM रुग्णालय असो, मला असं वाटतं की या मुंबई शहरामध्ये याच्यानंतर जर का अधिक रुग्णांची जर वाढ झाली तर या मुंबई शहरामध्ये अति गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे. कारण आपली व्यवस्था या सगळ्याचा सामना करण्यासाठी तेवढी सक्षम नाही. बर, आपण गणेश खणकर चिंता व्यक्त करता आहात या संदर्भातली चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये, त्यावेळेला आपण याही मुद्द्यावर चर्चा करू की एका बाजूला निकष बदलून हॉटस्पॉट अर्थात कोरोनाबाधित क्षेत्र कमी होत असतील तर दुसऱ्या बाजूला याचाच आधार घेऊन टाळेबंदी हळूहळू हटवण्याच्या दृष्टीनंच पावलं टाकली जात आहेत का आणि टाळेबंदी लवकरात लवकर संपावी यासाठी दबाव कोण निर्माण करतंय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाच्या विरोधातली लढाई लढली जात असताना त्यात एकवाक्यता आहे का आणि याचबरोबर कोरोनाच्या निमित्तानं लागू झालेल्या टाळेबंदीला लवकरात लवकर गुंडाळण्याच्यासाठी काही प्रयत्न सुरू झाले आहेत का याचीही चर्चा करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. प्रवक्ता गणेश खणकर आहेत, प्रवक्ता महेश तपासे आहेत, सामाजिक कार्यकर्ता राजू कोरडे आहेत आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. मला हा प्रश्न आता सगळ्यात आधी राजू कोरडे यांच्यापर्यंत न्यायचा आहे. राजू साहेब, आवाज येतोय ना आपल्याला? राजू कोरडे, आपल्याला माझा आवाज येत असेल तर कृपया आपण सांगावं. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आपण पोहोचू शकत नाही आहोत त्यांच्यापर्यंत. महेशजी, मला आपल्याला असं विचारायचं आहे की जी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत झाली, ज्या उपसमितीचं नेतृत्व अजित पवार करतायत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी लवकरात लवकर उद्योग कसे सुरू होतील याच्या दृष्टीनेही काही पावलं टाकायला सुरुवात केलेली दिसतेय. आपल्याला आत्ताच्या घडीला उद्योग सुरू करण्यासाठी इतकी घाई करण्याची गरज आहे का? वास्तविक एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे प्रसादजी, की देश पातळीवर सगळे उद्योग आणि व्यापार ठप्प झालेले आहेत. 1 महिन्याचा लॉकडाऊन हा फार मोठा लॉकडाऊन आहे आणि त्याच्यातनं होणारी वित्तीय हानी ही फार प्रचंड आहे. ह्या लॉकडाऊनचा आता समजा कदाचित मे मध्ये लॉकडाऊन झाला का काय, जे काय होईल ते होईल पुढच्या काळामध्ये, परंतु ही वित्तीय हानी भरून काढण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन आणि उद्योग आणि व्यापारी मित्र यांना फार मोठे कष्ट करावे लागणार आहेत. आज देशाच्या पंतप्रधानांनी देखील त्यांच्या वक्तव्यामध्ये एक सूचना केली की 20 एप्रिल नंतर आम्ही एक नवीन निकष करू, ज्या ठिकाणी रोटेशनल बेसिसवर समजा लॉकडाऊन कमी करता येत असेल आणि काही उद्योगांना चालना देता येत असेल, उदाहरणार्थ शेतीचा उद्योग असेल, उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय असेल, ह्याला त्या पूर्वरत आणण्यासाठी छोटा मोठा हा प्रयत्न राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर केला जाईल.
काल परवा CII ह्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ही जी संस्था आहे यांनी देशाच्या पंतप्रधानांना आणि वित्तमंत्र्यांना पत्र दिलं की 16 असे उद्योग आहेत जे फार मोठे आहेत स्वरूपामध्ये आणि एकंदरीत भारताच्या इकॉनॉमीमध्ये GDP मध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. मग त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यात ऑटोमोबाईल असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं शिपिंग आणि लॉजिस्टिक्स असेल, असे अनेक सिमेंटचा उद्योग असेल. तर पण महेश तपासे हे उद्योग सुरू करण्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जो संदर्भ घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो असा आहे की जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तिथे अशा प्रकारची सगळ्यात आधी कारवाई होऊ शकते. पण आपल्याला लक्षात घ्यायला हवं महेशराव, महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेला प्रदेश आहे. असं असताना आपण इतकी उद्योग सुरू करण्याची घाई का करतो आहोत याचं उत्तर नाही सापडत. परिसरातल्या रोजगारांना संधी देण्याच्या संदर्भात किंवा सुरू करण्याच्या संदर्भात हे त्या विभागाने किंवा जिल्हा अधिकाऱ्यांनी सुरुवात त्याच्या संदर्भात करायला काही हरकत नाही. परंतु ते करत असताना ज्या काय उपाययोजना आहेत, ज्या काय खबरदाऱ्या आहेत, ज्या काय जबाबदाऱ्या आहेत की याचा परत प्रादुर्भाव होणार नाही किंवा अधिकचे लोक बाधित होणार नाही, याच्या संदर्भामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाने कडक असे निकष दिलेले आहेत. एक छोटस उदाहरण सांगतो. मगाशी एक बातमी वाचत होतो की देशामध्ये जवळपास 1,70 ते 80 लाख लोक हे ट्रक चालवतात आणि माल वाहतूक करतात. आज साधारणपणे 3% ड्रायव्हर हे इसेन्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याच्या संदर्भामध्ये आहेत. लाखो ट्रकच्या गाड्या आणि लाखो ट्रक आणि टेम्पो हे हायवेवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मालासकट पडलेले आहेत. आता अनेक ज्या व्यापारी संघटना आहेत त्यांनी मागणी केली की ह्याच्यातल्या व्यापार असेल त्याला तुम्ही सुरू करा किंवा त्याच्यात 25% तुम्ही रिलॅक्सेशन द्या, त्याच्यामध्ये टायमिंग टाका, त्याच्यामध्ये लोकांना प्रादुर्भाव होणार नाही त्याच्या संदर्भातली भूमिका घ्या. गॅस असेल, पेट्रोल असेल, धान्य असेल, हे तर सुरूच आहे. महेशराव आत्ताच्या घडीला एक उदाहरण मी पण आपल्याला देऊ इच्छितो आणि ते असं आहे की टाळेबंदीच्या काळात सगळे उद्योगधंदे बंद असताना महाराष्ट्रामध्ये 15 साखर कारखाने अतिशय नीट चालत होते. त्या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने आलेल्या ऊसतोडणी मजुरांची काळजी घ्यावी अशा प्रकारचे निर्देश हे राज्याच्या प्रशासकीय प्रमुखांनी आणि महाआघाडीच्या सर्वात प्रमुख व्यक्तीने देऊन सुद्धा ते झालं नाही याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचल्या. मग मला आता सांगा महेशराव की तुम्ही जर समजा उद्योगधंदे निकषांतर्गत चालू करण्यासाठी पावलं टाकत असाल तर ते होणार आहे का? पहिली गोष्ट, जे काय साखर कारखाने ते अतिशय ग्रामीण भागामध्ये आहेत. त्या परिसरामध्ये कोरोनाची लागण एवढ्या लवकर पोहोचली असेल अशी परिस्थिती नाही. किंबहुना सर्व साखर कारखान्यांनी व्यवस्थितरित्या त्यांच्या परिसरामध्ये ज्या काय चाचण्या करायच्या किंवा ज्या काय खबरदारी घ्यायची त्या ठिकाणी घेतलेली आहे. साखर कारखान्यामध्ये ऊस हा सामान्य शेतकरी टाकत असतो. ऊस टाकल्यानंतर त्याची पेमेंट किंवा त्याला मिळणारा जो काय मोबदला असतो त्याच्या माध्यमातून मिळत जातो. शेवटच्या घटकातला गरीब माणूस याच्यासाठी सरकार काम करते हे देशाच्या पंतप्रधानांनी आज सांगितलंय. आम्ही कृतीमध्ये सांगितलं तरी तो बोलून दाखवलंय. बरोबर आहे महेशराव, आपण सांगता आहात, आपण आपल्याकडून दावा करतात, मात्र त्या शेतमजुरांच्या सुरक्षेचे प्रश्न सुटले नव्हते अशी तक्रार समोर आली होती. डॉक्टर अन्नदाते आपल्या सोबत आहेत, त्यांना मला विचारायचं आहे, डॉक्टर साहेब, वैद्यकीय दृष्ट्या काय वागायला पाहिजे यापेक्षा व्यापारी दृष्ट्या काय वागायला पाहिजे याचा दबाव जास्त वाढतोय का? प्रसादजी, नक्कीच. कारण तुम्ही म्हणजे खरं तर कधीतरी याच्यावर तुम्ही एक वेगळी चर्चा घडवून आणा. हे बघा, मी बघितलं, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण साथ नियंत्रण कायदा, एपिडेमिक ऍक्ट आपल्याला लागू करण्याची वेळ आली आहे. तरी आपल्याला आत्ताच्या घडीला आरोग्य एके आरोग्य आणि साथ नियंत्रण एके साथ नियंत्रण हे गांभीर्य आपल्याला अजूनही येत नाही. हे मला अनेक उदाहरणांवरून आता सांगता येईल. आणि माझा एका गोष्टीवर खूप आक्षेप आहे, एक अजून लक्षात येत नाही. बघा, गोंदिया, बीड, हिंगोली, जालना, सिंधुदुर्ग, वाशिम, कुठे रत्नागिरी, अहो इथे कोरोना पोहोचल्यावरही आपण म्हणतोय की ग्रामीण भागात पोहोचला नाही. ग्रामीण म्हणजे आपल्याला आता शेत, वाडे, वस्त्या असं म्हणायचं आहे का? असं मुळीच नाहीये. आणि एक गणित मला माझ्या सगळ्या इथल्या मित्रांना, प्रवक्त्यांना समजून सांगायचं आहे, जे अनेक वेळा आपण सांगतोय. हे बघा, एक कोरोनाची केस, सगळ्यात महत्वाचं आव्हान काय माहितीये का, की 55% पेशंट्सला अजून नीट लक्षणं दिसत नाहीयेत. 30% लोकांना काहीही लक्षणं नसतात नाही ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
त्याच्या पुढचे 55% फक्त सर्दी खोकला आहे आणि 15% सिरियस होत आहेत. आम्हाला तर डॉक्टरांसमोर आम्हाला कुठला समोरून येणारा कोरोना आहे आणि कुठला नाहीये हे मला ग्रामीण भागात असूनही मला आज कळत नाहीये. अशी परिस्थिती असतानाही आपण उद्योगांना जर तुम्ही यादी बघितली, काही अशा उद्योगांना प्रसादजी, म्हणजे मी त्या उद्योगांचे नाव घेतले तर वाद उफाळून येईल म्हणून मी घेत नाही, पण तुम्ही ती यादी बघा, काही अशा उद्योगांना परवानगी दिलेली आहे ज्याची आत्ताच्या घडीला काहीही तातडीची गरज नाहीये. मग मी आपल्याला डॉक्टर अन्नदाते असा विचारतो प्रश्न, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला डॉक्टर अन्नदाते असा आहे की विशिष्ट उद्योगांच्या साठी आपण जर नियम निकष बदलत असू तर या निमित्तानं ग्रामीण भागात कोरोना बाधित नवी क्षेत्र मोठ्या संख्येनं वाढतील का? की जसं तुम्ही साखर कारखान्यांचं उदाहरण दिलं, मी याला एक ऍडिशन करेल, विशिष्ट उद्योगांना आणि विशिष्ट लोकांना जर तुम्ही परवानगी दिली, साखर कारखान्यांचं उदाहरण आहे, बाकी अनेक असे व्यवसाय आहेत जिथे गरज नसताना परवानग्या दिल्या जात आहेत. आणि कुठे म्हणजे मी तुम्हाला एक माझं निरीक्षण सांगतो की कोणीतरी मंत्री महोदयांकडे एखादा समूह, त्या व्यावसायिक शी निगडीत एखादा समूह जातो आणि तो त्यांना पटवून देतो की आमच्या व्यवसायाचं किती मोठं नुकसान होतंय बघा, आणि त्या व्यवसायाचं नाव त्याला रिलॅक्सेशन जाहीर होतं. बरं, मग आता या निमित्तानं मी धारावीच्या मुद्द्याकडे परततो आहे. डॉक्टर अन्नदाते, आपण काही क्षणासाठी थांबा. आपल्यासोबत राजू कोरडे आहेत. राजू कोरडे, मी धारावीचा मुद्दा आता तुमच्या समोर ठेवतो आणि तुम्ही सांगा की जर निकष बदलायचे विषय येत राहिले तर धारावीमध्ये पण अनेक लघुउद्योजक आहेत, त्या लघुउद्योजकांचे मोठ्या प्रमाणावरचे उद्योग गेले अनेक दिवस बंद आहेत, मग त्यांना त्यातून का सोडायचं? मला यामध्ये एक विशेष मुद्दा जो इथं मांडायचा आहे की आजपर्यंत साथीचे अनेक आजार या ठिकाणी झाले, परंतु हा जो आजार आहे, हा आजार गरीब श्रीमंत हा बघत नाही, वस्ती धारावी आहे की कत्तल आहे हे बघत नाही. त्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती करावी लागते. या लॉकडाऊन मध्ये धारावी आणि इतर सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जे दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत, जे आठवड्यावरती पगार मिळणारे मजूर आहेत, त्यांची अवस्था फार वाईट आहे. सर्व कारखाने बंद आहेत आणि या मजुरांची अशी अवस्था आहे, उद्या ह्याचा जर उद्रेक झाला तर अक्षर पडायला नको. कोरोनाने उद्या मरणार आहोत, परंतु उपासमारीने आज मरू. बर, राजू कोरडे, आपला मुद्दा पोहोचला. परत एकदा आपल्या कनेक्टिव्हिटी मध्ये अर्थात मोबाईलच्या रेंज मध्ये काही ना काहीतरी अडचणी येत आहेत, पण तुमचा मुद्दा पोहोचलाय. तुम्ही म्हणता आहात की आत्ताच्या घडीला हा रोग हाताबाहेर गेला तर खूप गंभीर परिस्थिती होईल. गणेश खंडकर, आपल्याला विचारू इच्छितो की लवकरात लवकर टाळेबंदीतून काही ना काहीतरी करून आपल्याला सुटका करून घेण्याचा हा प्रयत्न हा अधिक घातक आहे की नाही? नाही, निश्चितच प्रसादजी, असं आहे की मी मगाशी ज्याचा तुम्हाला सातत्याने मी ज्याबद्दल म्हणतोय, मी काही आक्षेप करत नाहीये. मी रोज दैनंदिन जीवनामध्ये टाळेबंदी सुरू असताना काही ठिकाणी जातोय, धान्य वाटतंय, मी जे पाहतोय मी त्या अनुषंगाने सांगतोय की ठिकठिकाणी आता मुंबई शहरात आपण काही विभाग सील करत चाललेलो आहोत, लोकांचं आवागमन तिथे बंद केलेलं आहे. आणि मी त्या दृष्टीने तुम्हाला सांगत होतो, माझं हे म्हणणं आहे की जेव्हा जगामध्ये इटली आणि फ्रान्स किंवा इंग्लंड, अमेरिका सारख्या देशांनी जेव्हा हात टेकलेले आहेत, आपण उलट ही भूमिका घेतली पाहिजे की 15 दिवसाचा, सुरुवातीचा 21 दिवसाचा असेल, नंतर 15 दिवसाचा असेल, तर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ, पण तुम्ही घरात थांबा, घराबाहेर पडू नका. कारण याच्या नंतर जी काही गणेश खंडकर, फार बरं झालं आपण हा मुद्दा उपस्थित केलात. मला वाटतं की खरी या सगळ्या हालचालींमागची मूळ अडचण ही तिथेच आहे. लोकांना जे हवं आहे, आणि जे हवं आहे याचा सोपा अर्थ म्हणजे ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या त्यांच्या घरपोच पोहोचवायलाच अडचणी येत आहेत, आणि मग त्याच्यातून जो जनक्षोभ निर्माण होतोय तो जनक्षोभ पातळ करण्याच्या साठी म्हणून निकष बदलले जात आहेत का, हा मुद्दा आहे. नाही, प्रसादजी असं नाहीये. माझं म्हणणं मला पूर्ण करू द्या. तुम्ही परवानगी दिलीत तर मी बोलतो. बर, नाही, बघा असं आहे, ज्या वेळेला हा लॉकडाऊनचा, म्हणजे आता महेश तपासे त्या पक्षाचे प्रवक्ते ते बोलतीलच, पण ज्या वेळेला हा विषय आला, तुम्ही दिल्ली, बिहार आणि ओरिसा
बघा दिल्ली हे महाराष्ट्राच्या तुलनेने आर्थिकदृष्ट्या कुठे आहे तुम्ही बघा. बिहारची स्थिती काय आणि सर्वात जास्त मी ओरिसाचं सांगेन. अहो या राज्यात महाराष्ट्राने घोषणा करायच्या अगोदर लोकांच्या घरी धान्य मिळेल याची व्यवस्था केली, त्यांना जे हवं ते दिलं आणि पूर्ण लॉकडाऊन केलं. आज बिहारमध्येही त्या बाबतीत तसं नियंत्रण आहे. ओरिसा सारखं महाराष्ट्राच्या कुठेही जवळपास नसलेल्या राज्याने देखील या परिस्थितीमध्ये कसं नियंत्रण मिळवलंय हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आपण मुंबई शहरामध्ये धान्य द्यायचं की नाही द्यायचं याच्यावर 1 महिना पूर्ण फक्त चर्चा करत आहोत. नंतर जी परिस्थिती येईल त्याला जे सामोरं जावं लागताना आपल्याला तो आज फार स्वस्तामध्ये देता येईल, पण आपण महाराष्ट्रात उपलब्ध झालेला धान्य लोकांपर्यंत देत नाही आहोत. महेश तपासे या निमित्तानं आपल्याकडे येतो. महेश तपासे, आता माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आत्ताच्या घडीला जनतेला असलेल्या अडचणींमुळे जर जनता रागवत असेल तर त्यांना हे समजवायला हवं की तुमचा जीव सगळ्यापेक्षा महत्वाचा आहे. डॉक्टर ज्या वेळेला सांगतील त्यावेळेला आपण योग्य त्या पद्धतीची निर्णयांमधली फेरफाराची भूमिका घेऊ. मग मला आपण हेच सांगा की हेच जर आपलं उत्तर असेल तर ते उद्योगांच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं का वागत नाही होत आपण? पहिली गोष्ट लक्षात घ्या की कुठलंही सरकार असो त्याची प्राथमिक भूमिका ही लोकांचे प्राण वाचवणं आहे. लोक जगली तर पुढच्या काळामध्ये नवीन विश्व निर्माण करता येतं, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे लोक जगवणे, त्यांना दुखापत न होणे, त्यांना रोगराई न होणे ही प्रत्येक शासनाची, मग तो ओडिसा सारखं राज्य असो किंवा महाराष्ट्र सारखं राज्य असो की देश पातळीवरचं सरकार असो, त्यांची प्राथमिकता आहे. आणि त्याच अनुषंगाने सर्वात पहिल्या टप्प्यातला लॉकडाऊन हा महाराष्ट्राने पुकारलेला आहे आणि त्या पद्धतीने कडक कारवाई देखील आपण सुरुवात केलेली आहे. आता उद्योग धंदे सुरू करायचे की नाही करायचे हा दुसरा प्रश्न आहे. मुंबई सारख्या हॉटस्पॉट जिकडे म्हणजे प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, ह्या पट्ट्यामध्ये या एप्रिलच्या अंती देखील काय सुधारणा होईल, काय लॉकडाऊन उठेल किंवा उद्योग सुरू करता येतील का अशी भूमिका आज तरी मला वाटत नाही. परंतु ज्या ठिकाणी लांबचा जो परिसर असेल, आता जवळपास 20, 22, 24 दिवस सगळ्यांना झालेलेच आहेत. पहिल्या म्हणजे 15 मार्च पासून जर आपण बघितलं तर जवळपास 1 महिना झालेला आहे त्या ठिकाणी. आणि ह्याचा जो सायकल ज्याला म्हटला जातो हा 14 दिवसाचा सायकल, म्हणजे ए सिम्प्टोमॅटिक पेशंट टू सिम्प्टोमॅटिक पेशंट हा 14 ते 18 दिवसाचा जो सायकल आहे. पण मग महेश तपासे, मी आपल्याला मध्ये याचसाठी थांबवतो. राजू कोरडेंकडे एकदा पटकन आपल्याला प्रश्न निमित्तानं जायचंय. राजू कोरडे, आवाज येतोय आपल्याला? हा येतोय, बोला. बर, मी आपल्याला हेच विचारेन की आत्ताच्या घडीला निकष बदलण्याच्या निमित्तानं आणि उद्योगांना सवलती देण्याच्या निमित्तानं ज्या ज्या पद्धतीची पावलं टाकली जात आहेत ती पावलं लक्षात घेता धारावीच्या चष्म्यातून आपण पाहून उत्तर द्या. ती धारावीसाठी कितपत सोयीची आहेत, कितपत आव्हानात्मक आहेत? बघा, आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि अर्थव्यवस्थेचा विचार जराही न करता निर्णय घेणं हे चुकीचं होईल. त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे निर्णय घेत आहे, काही निकष जे आहेत ते शिथिल करण्याचं उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते फार आवश्यक आहे. कारण अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली. आता अवस्था तुम्ही जर पाहिली तर मजुरांची अवस्था अशी आहे धारावीमध्ये आणि धारावीसारख्या सर्व वस्त्यांमध्ये त्यांचे खाण्याचे हाल आहेत. ते म्हणतायत की कोरोनाने मरायचं असेल ते आम्ही उद्या मरू, आज भुकेने मरणार आहोत. त्यामुळे सर्वात अगोदर जर काही करायचं असेल तर हे लॉकडाऊन वगैरे जर तुम्हाला नीट चालवायचं असेल, त्याचा अंमल जर नीट व्हायचा असेल तर ह्या मजुरापर्यंत ज्यांना गरज आहे अशा सर्व लोकांपर्यंत धान्य गेलं पाहिजे, त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना जगण्यासाठी म्हणून पैसे गेले पाहिजे. बरं, पण राजू कोरडे, मग एक आणखीन उपस्थित राहतो प्रश्न की आपण अर्थव्यवस्थेची काळजी आत्ता करायची की जीवाची काळजी आधी करायची? जीवाची काळजी आधी करायची, पण जीवाची काळजी करताना कोरोनाने मरायचं की भुकेनं मरायचं? तर मला असं वाटतं की कोरोनाने उद्या मरणार आहोत, भुकेनं आज मरणार आहोत. भुकेची काळजी आज करायला पाहिजे. मग भुकेची काळजी ज्यांच्या जबाबदारीने आहे आणि ज्यांच्या शिरावर आहे, महेश तपासे, त्याचं उत्तर पटकन कृपया 30 सेकंदात द्या, वेळेची मर्यादा आहे. भूक महाराष्ट्रामध्ये कुणीही उपाशी राहणार नाही. ह्या संदर्भामध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा सन्माननीय छगनराव भुजबळ साहेबांनी योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. केंद्र सरकारने देखील पंतप्रधान गरीब अन्न योजनेच्या अंतर्गत
मोफतचा तांदूळ हे महाराष्ट्राला पाठवलेलं आहे. त्याचं वितरण बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी लोकांना मिळालेलं आहे. अंत्योदय योजनेचा तांदूळ, 2 रुपयाचा गहू हा देखील लोकांपर्यंत पोहोचू लागलेला आहे. आणि शिवथाळी ही राज्य शासनाने सुरू केलेली आहे, हे 5 रुपयामध्ये त्याची व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे कोणीही भूकमारीने जाणार नाही. उलट जे बाहेरच्या राज्यातले जे कर्मचारी आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे अडकून बसले तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. धारावीत 50,000 मजुरांची संख्या आहे. वेळोवेळी मदत केली जाते. महेश तपासे आणि राजू कोरडे, वेळेची मर्यादा आहे, कृपया काही क्षणातच ही चर्चा थांबवावी लागेल. गणेश खंडकर यांना पटकन विचारतो, सरकार दावा करते की भुकेनं कोणाचा बळी जाणार नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, 26 जुलै 2005 ला या मुंबईमध्ये पूर आला होता. त्या पुरामध्ये जनजीवन उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यावेळेला घरोघरी जाऊन आपण लोकांना पैसे दिले, त्यांना थोडीशी मलमपट्टी केली. बघा आज परिस्थिती अशी आहे, त्या माणसाचं रेशनिंग कार्ड आहे नाही आहे, त्याच्याकडे साधन आहे नाही आहे, त्या घरामध्ये माणूस राहतो, त्याला धान्य द्या, त्याला घरातच बसवा. आणि हे करण्यामध्ये आपण कमी पडतोय. मी काय राजकीय टीका करत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. जे कोरडे म्हणाले ही परिस्थिती महेश तपासे तुम्ही लक्षात घ्या. आपण गंभीर परिणामांची वाट पाहतोय असं मला वाटतंय. ठीक आहे गणेश खंडकर, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. सर्व मान्यवर आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. कोरोनाची लढाई ही समन्वयानं, शिस्तीनं, संयमानं लढायची आहे. निकष बदलून हॉटस्पॉटची संख्या कमी करता येईल, पण बदललेल्या निकषांमुळे कोरोना कोणाला होणारच नाही असं सांगता येणार नाही. थोडक्यात काय, जे काही करायचंय त्यात एकवाक्यता फार महत्वाची आहे. माणसाचा जीव सगळ्यात जास्त मोलाचा आहे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.